जय शिवराय मित्रांनो बियाणे अनुदान योजना 2026 राज्यामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीदसह विविध तेलबियांच्या बियाण्याकरता अनुदान दिलं जाणार आहे। आणि हेच अनुदान नेमकं हेक्टरी किती दिलं जाणार, किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं बियाणं दिलं जाणार आहे, याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो 11 मे 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून कडधान्य आत्मनिर्भरता अभियान याच्या अंतर्गत विविध प्रकारची भरड धान्य, कडधान्य याच्या बियाण्याच्या पीक प्रात्यक्षिकाच्या योजनेला राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। तर राष्ट्रीय खाद्य तेल अभियानाच्या अंतर्गत विविध तेलबियांच्या पीक प्रात्यक्षिक आणि प्रमाणित बियाण्याच्या वितरणाची योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर राष्ट्रीय खाद्य तेल मिशन मध्ये केंद्र शासनाचा निधी आणि राज्य शासनाचा निधी या प्रमाणामध्ये ही योजना राबवली जाते। ज्याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर जे काही शेतकऱ्यांना प्रमाणित बियाण्याचं वितरण असेल, शेती शाळा शेतकरी प्रशिक्षण असतील, पीक प्रात्यक्षिक असेल किंवा काढणी पश्चात सुविधा, ज्याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर मिनी ऑइल मिल असेल किंवा वेगवेगळ्या तेलबियाच्या प्रक्रिया राबवण्यासाठी मंजुरी दिली जाते। आणि हीच योजना आता 2026-27 मध्ये राबवण्याकरता 200 कोटी 73 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। याच्याच अंतर्गत ही आता योजना राज्यभरामध्ये राबवली जाणार आहे। मित्रांनो याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर भुईमूग, कारळे, करडई, तीळ, सोयाबीन आणि सूर्यफूल या बियाण्याचं वितरण केलं जाणार आहे। याची पीक प्रात्यक्षिक घेतली जाणार आहेत, ज्याच्यामध्ये भुईमूग 13 जिल्ह्यामध्ये, कारळे अहिल्यानगर आणि नाशिक या 2 जिल्ह्यामध्ये, करडई 9 जिल्ह्यामध्ये, तीळ 5 जिल्ह्यामध्ये आणि सोयाबीन 26 जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे। आता हे अनुदान दिलं जात असताना आपण जर पाहिलं तर जी काही मूलभूत बियाण्याची खरेदी आहे त्याच्यासाठी जे दर निश्चित करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये जे बियाणे उत्पादन करणारे ज्या शेतकरी गट असतील किंवा वेगवेगळे उत्पादक असतील त्यांना दिला जाणारा दर आहे। याच्या अंतर्गत दुसरा प्रकार आहे प्रमाणित बियाण्याचं वितरण, जे शेतकऱ्यांना बियाणं वितरण केलं जाणार आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता शेतकऱ्यांना भुईमूग, सोयाबीन, तीळ, सूर्यफूल, करडई ही रबी पीक आहे, कारळे हे खरीपासाठी आहे। याच्यामध्ये भुईमूग, सोयाबीन, तीळ, सूर्यफूल, संकरित आणि कारळे याच्यासाठी खरीपाला अनुदान दिलं जाणार आहे। याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर सोयाबीनचं जवळजवळ 89,000 हेक्टरचं उद्दिष्ट घेण्यात आलेलं आहे आणि यापैकी 66,750 क्विंटल सोयाबीनचं बियाणं अनुदानावरती उपलब्ध करून दिलं जाणार आहे आणि तब्बल 73 कोटी 42 लाख रुपयाचा निधी याच्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। 11,000 रुपये प्रति क्विंटल अर्थात 100% अनुदानावरती हे बियाणं उपलब्ध करून दिलं जाणार आहे। केंद्र शासनाच्या दरानुसार 100% अर्थसहाय्य या बियाण्याला दिलं जाणार आहे। याच्यानंतर शेतकरी प्रशिक्षण आहे, शेतकरी शेतीशाळा आहे। याच्यानंतर पीक प्रात्यक्षिक सुद्धा आपण पाहू शकता। पीक प्रात्यक्षिक 1 हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना 1 एकरच्या मर्यादेमध्ये वगैरे घेतली जातात। याच्यामध्ये 14,000 रुपये प्रति हेक्टर, सोयाबीन 10,000 रुपये प्रति हेक्टर म्हणजे प्रति शेतकरी 4,000 रुपयाच्या प्रमाणामध्ये पीक प्रात्यक्षिकाला अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्याच्यानंतर काढणी पश्चातच्या अंतर्गत मिनी ऑइल मिल असेल, फिल्टर प्रेस असेल किंवा फिल्टर प्रेस शिवाय असेल, गोदाम बांधकाम असेल, अशा वेगवेगळ्या बाबींना या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे। आणि मिनी ऑइल मिल फिल्टर प्रेसचं 136 आणि फिल्टर प्रेस शिवाय 136 असं या वर्षीसाठी टार्गेट घेण्यात आलेलं आहे। मित्रांनो याचबरोबर आपण जर पाहिलं तर कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सुद्धा राबवायला मंजुरी दिलेली आहे। याच्या अंतर्गत मूलभूत बियाण्याची खरेदी, प्रमाणित बियाण्याचं वितरण याच्यासाठी केंद्र शासनाचा, राज्य शासनाचा निधी याला मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि या योजनेच्या अंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना जे काही वेगवेगळं बियाणं आहे या वेगवेगळ्या बियाण्याचं प्रमाणित बियाण्याचं वितरण करण्याकरता पीक प्रात्यक्षिकाकरता जवळजवळ 167 कोटी 73 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। याच्या अंतर्गत आपण पाहू शकता तूर सर्वच्या सर्व 34 जिल्ह्यामध्ये तुरीच्या बियाण्यासाठी अनुदान दिलं जाणार आहे। उडदासाठी 21 जिल्हे, मसूरसाठी 23 जिल्हे, हरभरा 34 जिल्हे, मूग 22 जिल्हे आणि कडधान्य इतर राजमा, मटकी, वाल, चवळी हे सर्व 34 जिल्ह्यामध्ये। याच्यामध्ये प्रमाणित बियाण्याच्या वितरणामध्ये तूर 6,000 रुपये प्रति क्विंटल किंवा 50% यापैकी जे कमी असेल ते अनुदान दिलं जाणार आहे। जवळजवळ 23,950 क्विंटल बियाणं दिलं जाणार आहे 4,790 हेक्टर करता। याच्यानंतर हरभरा, उडीद, मूग आणि मसूर या पिकांचं सुद्धा टार्गेट देण्यात आलेले आहे। उडदासाठी 6,000 रुपये प्रति क्विंटल किंवा 50%, मुगासाठी 6,000 रुपये प्रति क्विंटल किंवा 50% अशा प्रमाणामध्ये हे बियाण्याचं वितरण केलं जाणार आहे। 5 वर्षावरील परंतु 10 वर्षापर्यंतची जी वाहनं असतील त्याच्यासाठी तुरीला 3,000 रुपये प्रति क्विंटल किंवा 50%, याच्यानंतर उडदाला 3,000 रुपये प्रति क्विंटल किंवा 50%
आणि मुगासाठी 3,000 रुपये प्रति क्विंटल किंवा 50% अशा प्रमाणामध्ये हे अनुदान दिलं जाणार आहे. पीक प्रात्यक्षिकासाठी 10,000 रुपये प्रति हेक्टर या मर्यादेमध्ये अनुदान असणार आहे. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला 4,000 रुपयापर्यंत हे अनुदान मिळणार आहे. याच्यामध्ये तुरीचे 740 रुपये प्रति बियाण्याची किट मिळणार आहे. अशा जवळजवळ 80,000 किट दिल्या जाणार आहेत. याच्यामध्ये 3200 क्विंटल बियाणं दिलं जाणार आहे. हरभरा, उडीद, मूग याच्या सुद्धा मूग आणि उडदाच्या 25,000 आणि 20,000 बियाण्याच्या किट दिल्या जाणार आहे. अशा प्रकारे मूग, उडीद, सोयाबीन किंवा इतर जे काही सर्व पिकं आहेत या पिकाच्या अनुदानासाठी राबवल्या जाणाऱ्या या योजना 2026-27 मध्ये राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. त्याचे दर जाहीर करण्यात आलेले आहेत. जिल्ह्याची नावं प्रकाशित करण्यात आलेली आहेत. मित्रांनो, हे दोन्ही GR आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. धन्यवाद.